शुक्रवारचा दिवस होता. ऑफिस आणि शाळेला गुरुपौर्णिमेनिमित्त सुट्टी होती. मग उर्मिलाजी आरामात झोपल्या होत्या. झोप झाल्यानंतर त्या हळूच किचनमध्ये गेल्या. त्यांनी 2 कप चहा बनवला आणि व्हरांड्यात बसल्या. त्या त्यांच्या पतीला म्हणाल्या, "अहो ऐकता का? चहा तयार आहे, बाहेर या." बाहेर हलका सूर्यप्रकाश होता आणि वारा देखील चांगला वाहत होता. आता व्हिटॅमिन डी साठी औषध घेणे चांगली गोष्ट नाही. देवाने व्हिटॅमिन डी सर्वांना फुकट वाटून दिले आहे. मग तुम्ही खोलीत का बसलात? उर्मिलाजी हसत हसत त्यांचे पती किशोरजी यांना म्हणाल्या. किशोरजी खोलीतून बाहेर येत म्हणाले, "मी इथं हे भाग्यवान, तू चहाचा कप माझ्यासाठी आणला आहेस. परंतु अजून चहासोबत मला काय काय देणार आहेस हेच माहीत नसल्यासारखं मला आवाज देत होतीस. कमवता नवरा लाख मोलाचा असतो आणि निवृत्त नवरा कमी मोलाचा असतो, असे लोक म्हणतात ते बरोबर आहे." असे बोलत उर्मिलाजी यांचे पती बाहेर अंगणात असलेल्या कॉटवर येऊन बसले. उर्मिलाजी म्हणाल्या, "तुम्ही आता बोललेले वाक्य म्हणण्याची काय गरज होती?" किशोरजी म्हणाले, "भाग्यवान, तेव्हा काय चुकीचं बोललो आहे मी? आता तुम्हीच सांगा. एक काळ असा होता की मी चहासोबत बिस्किट, पकोडे बनवू शकत होतो आणि दुसरे काही नसले तर ब्रेड आपण खातच होतो. आता बघा, सकाळ असो वा संध्याकाळ, तुम्ही फक्त 1 कप चहासोबत पाणी मला देतात, कारण मी आता नेहमी घरी असतो आणि कमी कमवतो." उर्मिलाजी म्हणाल्या, "तुम्हाला सर्व काही माहीत आहे. मग तुम्ही तुमचं मन दुःखी का करत आहात? आणि हे सगळं बोलून तुम्ही मलाही दुःखी करत आहात. आता सर्व काही माझ्या हातात नाही. पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या. स्वयंपाकघर आणि बाकी सर्व साम्राज्य माझ्या हातात असताना मी माझं सर्व साम्राज्य माझ्या सुनेकडे सोपवलं. पण घरात काही खायला बसले तर मला माझ्या सुनेकडून परवानगी घ्यावी लागते. अगोदर हे मला फारसं माहीत नव्हतं. लोक चहासोबत बिस्किट बुडवून खातात. पण हे उर्मिलाजी आपल्या खारट अश्रूंसोबत गोड चहा पित होत्या. पलीकडून उर्मिलाजींची सून स्नेहल धुतलेले केस टॉवेलने गुंडाळून आली आणि म्हणाली, "आई, तुम्ही मला एक दिवसही शांत झोपू देत नाही. सकाळी तुम्ही चहा पिला नसता तर काय झालं असतं? केव्हापासून भांडी आदळण्याचा आवाज ऐकू येतोय मला. मी नाही तर निदान तुमच्या मुलाची तरी काळजी वाटू द्या. रात्रंदिवस कष्ट करतात ते आणि मग जे पैसे कमवतात त्यावर आपले घर चालते. दिवसभर बसून खाटा फोडणारे तुमच्यासारखे ते नाहीत." तेव्हा उर्मिलाजी सुनेचे बोलणे ऐकून म्हणाल्या, "सुनबाई, सकाळी लोक देवाचे नाव घेतात. मी तुला चहा बनवायलाही लावले नाही, तरीही तू आमच्याशी असं का बोलत आहेस?" स्नेहल रागाने म्हणाली, "दिवसभर मी त्यांची वाट बघून आराम पण करू शकत नाही, हे तुम्हाला माहीत आहे का? मला वाटलं आज थोडी झोप येईल, पण तेही तुम्हा दोघांना मान्य नव्हतं." किशोरजी म्हणाले, "सुनबाई, तुझी झोप भंग झाल्याबद्दल तू आम्हाला माफ कर. विवेकसाठी दिवसभर तू जागी राहिली तर काय झालं? तू त्याची पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडत आहेस. नवऱ्यासाठी काही तास जागे राहिल्यास इतका त्रास? या आईने आपल्या मुलाच्या झोपेसाठी अनेक रात्रींचा त्याग केला आहे. त्याची काही किंमत नाही का तुला सुनबाई? तुमची झोप भंग होऊ नये म्हणून उर्मिलाने तुला झोपेतून उठवले नाही, तरीही तू तिलाच सांगत आहेस का?" तेव्हा स्नेहल म्हणाली, "सोडा ते बाबा, बोर करत आहात तुम्ही. आज मला तुमच्याशी वाद घालायचा नाही, नाहीतर विनाकारण घरात गोंधळ होईल. यासाठी मला किंवा तुमच्या मुलाला वेळ नाही." एवढं बोलून स्नेहल तिथून निघून गेली. किशोरजी आणि उर्मिलाजी एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. सकाळी 9च्या सुमारास विवेकला जाग आल्यावर स्नेहलने हसत त्याला चहा दिला आणि ती म्हणाली, "नाश्त्याला काय करू?" विवेक म्हणाला, "आज मला सुट्टी आहे. बाहेरून काहीतरी खायला आणतो." "बरं, रोज तुला कुठे विश्रांती मिळते?" विवेक हे बोलताच स्नेहल खुश झाली आणि ती तिचा फोन घेऊन एका बाजूला बसली. विवेक त्याच्या फोनवर बिझी होता. तेवढ्यात उर्मिलाजी आल्या आणि म्हणाल्या, "बेटा विवेक, माझे एक काम ऐक." विवेक फोनवर इतका व्यस्त होता की उर्मिलाजींना 2-3 वेळा विचारूनही त्याने त्याचे बोलणे ऐकले नाही. किशोरजी त्यांच्या कणखर आवाजात म्हणाले, "विवेक, तुझी आई तुला काहीतरी सांगत आहे." विवेकने मागे वळून पाहिले आणि रागाने म्हणाला, "बाबा, मी ऐकत नसेल याचा अर्थ मी काहीतरी महत्त्वाचं काम करत आहे. तुमचा मूर्खपणासाठी माझ्याकडे वेळ नाही." स्नेहल देखील उर्मिलाजींकडे संतप्त नजरेने पाहू लागली. मग उर्मिलाजींनी किशोरजी यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "ते जाऊ द्या. विवेक कदाचित महत्त्वाचं काम करत असेल." तेव्हा स्नेहल म्हणाली, "अहो, तुम्ही पाहिलं आहे, एक दिवस जेव्हा तू या लोकांसोबत वेळ घालवत नाहीस तेव्हा माझ्याबद्दल विचार कर. मी दिवसभर माझा वेळ कसा घालवते? तुम्ही तुमचा चहा आरामात प्या, मी त्यांच्याकडे बघेन." असं म्हणत स्नेहल उठली आणि कॉटजवळ गेली. स्नेहल म्हणाली, "मला सांगा, काय अडचण आहे तुम्हा दोघांना? काही क्षण शांत बसू देत नाहीत तुम्ही आम्हाला." उर्मिलाजी म्हणाल्या, "सुनबाई, काही हरकत नाही. मी ऐकलं आहे विवेक बाहेरून जेवायला मागवणार असं बोलत होता.
पण आम्हा दोघांना बाहेरचे जेवण पचत नाही. आता सकाळचे 9 वाजले आहेत. त्यांचे औषध घ्यायची वेळ झाली आहे. तू घरी काही बनवले असते तर? तेव्हा स्नेहल म्हणाली, मला तुम्हा दोघांच्या सुखाची काळजी आहे ना. तुम्ही आम्हाला 2 क्षणही शांत बसू देत नाही. वर मी तुमच्यासाठी घरीच अन्न शिजवून देईन ही तुमची अपेक्षा आहे. एवढीच अडचण असेल तर स्वतःसाठी 4 भाकरी करा आणि काल रात्रीची डाळ अजून शिल्लक आहे, त्याच्याबरोबर ते खा. एवढं बोलून स्नेहल तिथून निघून गेली. तेव्हा आई वडील आपल्या मुलाकडे आशेच्या नजरेने पाहतात. पण मुलगा जागेवरचा उठला आणि तिथून तोही निघून गेला. उर्मिलाजींनी आपले अश्रू लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आणि किशोरजीला त्या म्हणाल्या, अहो ऐका, मी भाकरी बनवते किंवा फ्रीजमध्ये ब्रेड आहे की नाही ते पाहते. ब्रेड असेल फ्रीजमध्ये तर ते मी भाजते. कधी कधी हलका नाश्ता करणे आरोग्यासाठी चांगले असते. मग किशोरजीने हसत त्यांच्या बायकोकडे बघितले आणि विचार केला, मुलांच्या मोहात किती जीव अडकला आहे. दररोजची जवळपास तीच कहाणी होती. आज त्यांचा हा मुलगा होता. त्याच्या उपस्थितीमध्ये जेव्हा त्याच्या आईवडिलांची अशी अवस्था झाली असेल, तेव्हा त्याच्या अनुपस्थितीमध्ये वृद्ध आईवडिलांची काय अवस्था होत असेल याची कल्पना करा. कल्पना करणे ही खूप कठीण आहे. काही दिवसांनी स्नेहल तिच्या मैत्रिणींच्या किटी पार्टीवरून घरी परतली. तेव्हा तिने संध्याकाळी काहीही स्वयंपाक तयार केला नव्हता. उर्मिलाजी शांतपणे किचनमध्ये गेल्या आणि फ्रीज उघडताच त्यांनी ब्रेडचे पॉकेट काढायला सुरुवात केली. तेव्हा स्नेहल मागून आली आणि म्हणाली, आई तुम्हाला ब्रेड खाण्याची सवय लागली आहे. माझ्या मुलीची शाळा सुरू झाली आहे. ती सकाळी लवकर ब्रेड आणि बटर खाते. आत्ता ब्रेड संपवलं तर सकाळी कुठे मिळेल? सकाळची भाकरी शिल्लक आहे. सकाळची भाजीही उरली आहे, ती खाऊन टाका. गरीब उर्मिलाजी शांतपणे सकाळचे जेवण गरम करून किशोरजीकडे घेऊन गेल्या. पण किशोरजींचे डोळे भरून आले. उर्मिलाजींनी ते बघितले आणि म्हणाल्या, अहो ऐका ना, मला आता हे सर्व काही सहन होत नाही. तुम्हाला पेन्शन मिळते, पण तुमच्या मुलाच्या आणि सुनेच्या भीतीने तुम्ही ते पैसे खर्च करत नाही. कारण लोक तुमच्यावर प्रश्न निर्माण करतील. म्हातारपणी आईवडिलांचा खर्च तो उचलू शकत नव्हता. त्याच्यासोबत राहिलो तर आपलं आयुष्य असंच जाईल नाही का? यापेक्षा मला वृद्धाश्रमात सोडले तर बरं होईल. मी अजूनही माझे दुःख सहन करेन, परंतु मी तुमच्या कोमजलेला चेहरा नाही पाहू शकत. असं म्हणत उर्मिलाजी ढसाढसा रडू लागल्या. उर्मिलाजींचे अश्रू पुसत किशोरजी म्हणाले, उर्मिला, उद्या सकाळचा सूर्य तुझ्यासाठी हा प्रकाश आणणार नाही. मी वचन देतो तुला की मी तुझ्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ देणार नाही. त्यांनी ती शिळी भाकर शांतपणे खाल्ली आणि काही वेळात मी घरी परत येईल असे सांगून किशोरजी घरातून बाहेर निघून गेले. ते त्यांच्या जुन्या मित्राकडे गेले. त्याचे नाव दीपक मिश्रा होतं, ज्याला दररोज भेटायचे ते. दीपकला त्याच्या परिस्थितीबद्दल सर्व काही माहीत होतं. किशोरजी यांनीच त्याला त्यांचा भूतकाळ सांगितला होता. त्यांचा मित्र म्हणाला, इथून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर पालकांचा खर्च उचलता येत नसलेल्या मुलांच्या पालकांना सांभाळण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येत आहे. त्यांच्यासोबत तुम्ही राहिले तर तुम्हाला तुमचं आयुष्य आनंदाने जगता येईल. तिथे अनेक जुने मित्र आपले राहतात. काही मुलांसोबत राहतात तर काही एकटे राहतात. मी तिथे काही पैसे गुंतवून एक घर देखील घेतले आहे आणि मी त्या घराच्या खालच्या भागात राहणार आहे आणि वरचे घर भाड्याने देणार आहे. तुम्ही तिथे घर घेऊन भाड्याने द्या. तुमचा मासिक खर्च त्याने भागेल. तुम्ही तिथे घर का घेत नाही? तुम्हाला तुमच्या घराची चांगली किंमत मिळेल. तेव्हा किशोरजी म्हणाले, दीपक, आत्ताच माझ्यासमोर बिल्डरला तू फोन कर आणि मला लवकरात लवकर घर मिळेल का ते त्यांना तू विचार. आणि हो, आमचे राहते घर विकण्याबद्दल त्यांच्याशी बोल. मला लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडायचे आहे. फक्त लक्षात ठेव, या गोष्टी आपल्या दोघांमध्येच राहिल्या पाहिजे. दीपकजींनी किशोरजींशी बोलून सगळं ठरवलं. काही तासानंतर किशोरजी घरी परतले. तेव्हा स्नेहल दारातच त्यांना म्हणाली, बाबा, तुम्ही काही नवीन छंद जोपासला आहे का? कुणीतरी घरी येण्याची वेळ आली आहे. एवढं बोलून किशोरजींनी काहीच उत्तर दिले नाही आणि शांतपणे ते आपल्या खोलीत निघून गेले. उर्मिलाजींनी विचारल्यावर किशोरजींनी त्यांना धीर धरायला सांगितलं. सुमारे 15-20 दिवसानंतर दीपक मिश्राजींना फोन आला आणि त्यांनी संपूर्ण गोष्ट किशोरजींना सांगितली. किशोरजी हसले आणि उर्मिलाजींना म्हणाले, या घरात काही चांगल्या आठवणी आहेत. नाहीतर तुमचे मोजके कपडे आणि आपल्या आईवडिलांचे फोटो हे सर्व एका ब्रीफकेसमध्ये ठेवा. किशोरजींचे म्हणणे ऐकून उर्मिलाजी त्यांच्याकडे आश्चर्याने बघू लागल्या आणि मग त्यांनी संपूर्ण गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली. ते सर्व ऐकून उर्मिलाजी घाबरू लागल्या. मग किशोरजी म्हणाले, उर्मिला, तुझा नवरा अजून जिवंत आहे, तरीही तू का घाबरत आहेस? ज्या मुलासाठी तू तुझी रात्रीची झोप उडवली, जेव्हा त्याच मुलाला तुझ्यासाठी वेळ नाही, तेव्हा आपण या घरात राहून तरी काय करणार?
संध्याकाळी दीपकजींसोबत काही लोक घरी आले तेव्हा स्नेहलने खूप गोंधळ घातला आणि तिने विवेकला बोलवले. आलेल्या लोकांनी संपूर्ण घर पाहिले. उर्मिलाजी आणि किशोरजींनी घराच्या विक्रीपत्रकावर सही केली. काही वेळातच विवेक घरी परत आला. विवेकला सर्व तपशील कळले. तोपर्यंत किशोरजी सर्व काही काम संपवून घरात सोफ्यावर बसले होते. त्यांना त्या बिल्डरने सांगितले की सध्या एक घर तयार आहे, तुम्ही काही दिवस तिथे शिफ्ट व्हा. साधारण महिनाभरानंतर तुमचा फ्लॅटही तयार होईल. आम्ही तुम्हाला तिथे शिफ्ट करून देऊ, काही अडचण येणार नाही. तेव्हा विवेकने उद्धटपणे त्याच्या वडिलांना विचारले, बाबा हे सर्व काय चालले आहे, कोणी काही सांगेल का मला? किशोरजी म्हणाले, तुमच्याकडे आमच्यासाठी वेळ कुठे आहे? तुम्ही म्हणाल तर मी तुम्हाला सांगेल. मी हे घर विकले आहे आणि माझ्यासाठी नवीन घरही घेतले आहे. आज आम्ही दोघं आमच्या नवीन घरी शिफ्ट होत आहोत. मला पेन्शन मिळते आणि नवीन घर घेतल्यावर जे काही पैसे माझ्याकडे उरतील त्यात माझे आयुष्यही आरामात जाईल. आम्ही 2 मजली इमारत घेतली आहे. वरचा ब्लॉक आम्ही भाड्याने देऊ. तिकडे आम्ही शेवटपर्यंत आरामात राहू. आमच्या दोघांच्या निधनानंतर आमचे अंत्यसंस्कारही तिकडेच पार पडतील. तुम्ही आणि मी इतके दिवस एकत्र इथे होतो, पण आता नाही. जय रामजी की. असे म्हणत किशोरजींनी उर्मिलाजींचा हात धरला आणि ते दोघं त्यांच्या नवीन घराकडे निघाले. तेव्हा त्यांचा मुलगा आणि सून मागून त्यांना विनवणी करत म्हणाले, बाबा तुम्ही आमच्या सोबत असे कसे करू शकता? एक आई आपल्या मुलाशी असं कसं करू शकते? तेव्हा उर्मिलाजी क्षणभर थांबून म्हणाल्या, तुम्ही आमच्यासोबत जे काही केलं त्याचे फळ तुम्हाला अजून अनुभवायचे आहे आणि तुमची मुलं तुम्हाला त्याचं फळ नक्कीच देतील. आम्ही तुम्हाला घरातून हाकलून दिले आहे आणि आम्ही आमच्या अंत्यसंस्काराचीही व्यवस्था केली आहे. आता तुम्हीच विचार करा. असे म्हणत त्यांनी आपले अश्रू पुसले. त्यांचा मुलगा, सून आणि स्वार्थी नातेसंबंध आठवण्यासाठी त्यांनी मागे वळून पाहिले नाही. उर्मिलाजी यांचा मुलगा, ज्याने ना त्यांना वेळ दिला ना त्यांना जीवनावश्यक वस्तू आणून दिल्या. त्यांचा मुलगा आणि त्यांची सून दोघंही आता भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत आणि विवेकची मुलंही आता मोठी झाली आहेत. त्या दोघांनी त्यांच्या आईवडिलांना जशी वागणूक दिली होती अगदी तशीच वागणूक आता त्या पती पत्नी दोघांनाही म्हातारपणात त्यांच्या मुलांकडून मिळत आहे. ते दोघं आता घरोघरी भटकत आहेत आणि भीक मागत आहेत. आज त्यांना 2 वेळचे जेवणही मिळत नाही. मित्रांनो, जे पेरणार तेच उगवणार हे मात्र सत्य आहे. मित्रांनो, सर्वच मुलं वाईट असतात असं मी म्हणत नाही, पण आपल्या लहानपणी आपल्याला वेळ देणाऱ्या आणि आपल्यासोबत वेळ घालवणाऱ्या पालकांच्या दुःखाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल काय वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. किशोरजींनी आपल्या मुलावर अन्याय केला होता का? ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कथा आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.